घोडखिंड ते पावनखिंडचा प्रवास खूप सहजरित्या झाला. त्याच्यामुळे मला काही 4 ओळी सुचल्यात, तर ते मी सादर करू इच्छिते. नाहली ती घोडखिंड वीरांच्या रक्ताने, नाहली ती घोडखिंड वीराच्या रक्ताने, पावन झाली ती बाजी प्रभूच्या बलिदानाने. स्वराज्याच्या इतिहासात कोरले सुवर्ण अक्षराने, मरणही झुकले तेथे निष्ठेच्या अभिमानाने. नमस्कार, मी यामिनी. आपले झेंडा मराठीच्या या यूट्यूब वाहिनीवर मनपूर्वक स्वागत करते. आपल्या मागील सत्रामध्ये आपण महाराजांच्या आरमाराबद्दल माहिती जाणून घेतली की महाराजांनी कशा पद्धतीने आधुनिक नौदलेचा पाया घातला. आपल्या आजच्या सत्रात आपण घोडखिंड ते पावनखिंडचा प्रवास इतिहासाचे अभ्यासक भालचंद्र दळवी सरांकडून जाणून घेणार आहे. सर, आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, घोडखिंड हा विषय निघता सर्वात पहिला प्रश्न येतो की घोडखिंड हे नाव का पडले एक्झॅक्टली? मुळात असं आहे की साधारण 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या ज्या पायवाटा म्हणा, नागरिकांचं दळणवळणाच्या जी काही रस्ते होते किंवा व्यापारी मार्ग होते, हे त्यावेळच्या ग्रामीण परिस्थितीवर किंवा स्थानिक अशा नावांवरच प्रसिद्ध होते. मुळात घोडखिंड हा जो मार्ग जो आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी आत्ताचा जो तालुका आहे शाहूवाडी, या शाहूवाडी तालुक्यातल्या मलकापूर नावाच्या शहरापासून काही अंतरावर आहे. पन्हाळा किल्ल्यावरून निघणारी जी एक वाट आहे ती वाट ह्याच डोंगराळ आणखी दुर्गम अशा भागातून पुढे आल्यावर पांढरपाणी नावाचा एक त्या ठिकाणी भूभाग येतो आणि पांढरपाणी वरून पुढे गेल्यावर साधारण मैलभर लांबीची एक घाटी ज्याला आपण म्हणतो, घाट किंवा घाटी. घाट हा थोडासा मोठा असतो वाहतुकीसाठी आणि घाटी लहान असते, अरुंद असते. तर साधारण मैलभर लांबीची ही घाटी आहे. ह्या घाटीच्या दोन्ही बाजूला 500 ते 600 फुटाची कडा आहे आणि त्यानंतर माथ्यावर ह्या घोडखिंडीची जी उंची आहे ती जवळजवळ 2500 फूट एवढी आहे. आणि तिथून परत गजापूर नावाच्या गावाकडे उताराचा भाग आहे आणि गजापूर त्या ठिकाणाहून 2000 फुटाच्या उंचीवर आहे. पूर्वीच्या काळी जाणारे नागरिक असतील किंवा आणि तत्सम काही वाहतूक असेल, ही फक्त एका वेळेला एक घोडा जाऊ शकेल, घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या अंतराची अशी ती अरुंद असा तो मार्ग होता आणि त्या आधारावर तो त्या नावाला घोडखिंड हा त्या खिंडीला नाव पडलं आहे, असा त्यातला उद्देश. जसा आजचा आपला विषय आहे की घोडखिंड ते पावनखिंड, पण ह्याची खरी पार्श्वभूमी काय? आपण एक चांगला प्रश्न विचारलात की 10 नोव्हेंबर 1669 साली अफजल खानाचा वध झाला. साधारण आठवडाभराचा जो काळ होता तो प्रतापगडच्या युद्धामुळे झालेली जी काही दगदग होती किंवा सैन्याची झालेली हालचाली होत्या, बाकीच्या निर्वानिरव ज्या असतात लढाईनंतरच्या, ह्या सगळ्या उरकण्यामध्ये महाराजांचा वेळ गेला. आणि परंतु महाराजांनी ह्याचा कुठल्याही प्रकारचं वेळ न दवडता, कारण त्यावेळी स्वराज्य जे होतं ते वाईपुरतं मर्यादित होतं. आपण जर नीट बघितलं तर स्वराज्य हे पुणे जिल्ह्यातलं खेड शिवापूरपासून हा जावळी शिरवळपासूनचा हा भाग ते वाईपर्यंतचा भाग एवढाच स्वराज्यामध्ये होता. मात्र महाराजांनी त्यानंतर तातडीने वेगवान हालचाली केल्या. महाराजांनी 2 आघाड्या उघडल्या. एका आघाडीचं नेतृत्व स्वतः महाराजांनी केलं आणि दुसऱ्या आघाडीचं नेतृत्व त्यावेळेचे स्वराज्याचे जे सेनापती होते, ज्यांना आपण प्रति शिवाजी म्हणून ज्याचा उल्लेख इतिहासात आढळतो, अशा नेताजी पालकरांनी केलं. महाराजांनी इकडून वाईवरून ज्यावेळी कूच केलं त्यावेळी महाराजांनी पूर्ण इकडचा जो आष्टी असेल, त्यानंतर वडगाव असेल, कोळे असेल, अशा प्रकारचा भाग करत महाराज मिरजेपर्यंत आले. मिरज जे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचवेळी नेताजी पालकरांनी कर्नाटकातील गदग, लक्ष्मेश्वर, गोकाक अशी शहरं काबीज करत विजापूरपासून काही अंतरावर असलेल्या तिकोटे नावाच्या शहरापर्यंत त्यांनी दौड केली. आता ह्या सगळ्या गोष्टी होतेवेळी आदिलशाही ही त्या काळातही जरी म्हटलं, अफजल खानसारखा मोठा सेनानी जरी मारला गेला तरी पण आदिलशाही ही त्या अगोदरपासून जवळजवळ 150-200 वर्ष अगोदर प्रस्थापित असलेली एक सत्ता होती. अफजल खानाच्या वधानंतर त्यांना धक्का बसला
वगैरे हे सगळं ठीक आहे, पण तेवढ्याने हादरून जाणारी अशी ती सत्ता नव्हती. मग त्याने ताबडतोब काय केलं, आदिलशहाने रुस्तमे जमान नावाच्या एका अधिकाऱ्याला, सरदाराला तातडीने शिवाजी महाराजांवर चालून जाण्याची आज्ञा केली. आता हे रुस्तमे जमान हे जे सरदार होते, ह्यांची पूर्वपीठिका अशी आहे की शहाजी राजांचे जे एक जवळचे मित्र होते, आदिलशाही सरदार रणदुल्ला खान यांचा तो मुलगा होता. आणि केवळ बादशाही आज्ञा झाली म्हणून मी जातोय हाच त्याच्या मागचा उद्देश होता. त्याची खरोखर मनापासून तशी इच्छा नव्हती, कारण शहाजी राजांच्या वेळेपासून असलेला त्यांचा जो संबंध होता तो त्याच्या मनात होता. रुस्तमे जमानसोबत काही सरदार होते, जसं अंकुश खान असतील, फाजल खान असेल, याकूत खान असेल, असे काही सरदार होते. आणि अंदाजे 10,000चं सैन्य घेऊन रुस्तमे जमान महाराजांच्या बंदोबस्तासाठी निघाला. ह्या वेळेला महाराज पन्हाळ्यापर्यंत पोचलेले होते. पन्हाळा हा तोपर्यंत स्वराज्यात दाखल झालेला नव्हता. साधारण 25 डिसेंबरला महाराज कोल्हापूरजवळ पन्हाळ्याला पोचले आणि पुढच्या 3च दिवसामध्ये महाराजांनी पन्हाळा हा किल्ला काबीज केला. आणि काबीज करण्याचं जे तंत्र होतं की त्या जे कडे होते गडाच्या चारी बाजूने त्याला मावळ्याने माळा लावल्या. त्या काळात त्याला आपण दोरखंड लावून वर चढणं किंवा हा जो काही प्रकार होता गनिमी कामातला तो करून पन्हाळा आपल्या ताब्यात आला. रुस्तमे जमानची जी लढाई झाली ही 28 डिसेंबरला झाली. 28 डिसेंबरला जर आपण असं म्हटलं की 10,000 फौज आणखी 28 डिसेंबरला जी लढाई झाली त्यावेळेला रुस्तमे जमानच्या विरोधात लढतेवेळी महाराजांनी तुघलमे नावाचं एक तंत्र वापरलं. मुळात तुघलमे हा उझेबिक भाषेतला शब्द आहे. मध्य आशियामध्ये जो उझेबिकस्तान नावाचा जो देश आहे तिथले काही लढावये हा सगळा हे तंत्र वापरतात. त्यामध्ये शत्रूला चारी बाजूने घेरणं हा त्यातला उद्देश असतो. महाराजांनी असं केलं. महाराजांसोबत त्यावेळी हनुमंतराव खराटे असतील, त्यानंतर गोदाजी जगताप असतील, अशी काही मंडळी सरदार होते, ते पण लढवय्ये होते. महाराजांनी रुस्तमे जमानच्या सैन्यावर दोन्ही बगलांवर हल्ला केला आणि मागच्या बाजूने त्याला पूर्ण घेरलं गेलं आणि रुस्तमे जमानचा काही तासातच पराभव झाला. त्याला तिथून पळावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सिद्दी जोहर ह्या माणसाचा उदय होतो. आपण जे म्हणतोय सिद्दी जोहरची पूर्वपीठिका काय असावी. सिद्दी जोहर हा मुळात हबशी जमातीचा एक सरदार होता. ही हबशी जी जमात आहे ही बऱ्याच वर्षापूर्वी आफ्रिकेतल्या इथिओपिया वगैरे या भागातून भारतामध्ये स्थानांतरित झालेली ती एक जमात आहे. आणखी ते लढवय्ये आहेत. ती जमात जी आहे ती लढवय्यांची एक जमात आहे. तर आत्ताच्या तेलंगणातल्या कर्नूळ नावाच्या भागामध्ये हा सिद्दी जोहरची जहागिरी होती. आणि काही कारणाने आदिलशहाची त्याच्यावर नाराजी झालेली होती आणि त्याच्यातून आपली सुटका कशी होईल, आदिलशहाची आपल्यावर परत मर्जी कशी होईल ह्याचा विचार हा सिद्दी जोहर हा करत होता. आता हे सगळं असतेवेळी ज्यावेळी अफझल खानाच्या वधानंतर आदिलशाही संकटात सापडली आहे, सगळे मुत्सद्दी जे आहेत ते गांगरून गेलेले आहेत, हे ज्यावेळी सिद्दी जोहरच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी स्वतःहून आदिलशहाला एक पत्र पाठवलं की काही कारणामुळे खाविंदांची माझ्यावर गैरमर्जी झालेली आहे, मात्र जर आपण बंडखोर शिवाजीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी माझ्यावर जर सोपवलीत तर मी ती आनंदाने स्वीकारेन आणि त्याचं पारिपत्य करेन. आणखी खाविंदांच्या चरणी माझी मी सेवा दाखल करेन, असं त्याने त्याच्या भाषेत ते एक पत्र लिहिलं. ज्यावेळी आदिलशहाने हे वाचलं त्यावेळेला त्याच्या मनात तर सिद्दी जोहरबद्दल राग होता, पण आपण म्हणतो तसं तो म्हणाला अरे ह्यावेळी कोणीही मातब्बर सरदार स्वतःहून जायला तयार नाही आहे. मग सिद्दी जोहरला तातडीने त्याने खलिता पाठवला की तू तातडीने विजापूरला हजर हो. त्या पत्रासोबतच त्या सिद्दी जोहरला सलाबत खान नावाचा एक वेगळा किताब दिला गेला. त्यावेळची पद्धत होती की एखाद्याला हे करतेवेळी एखादी पदवी देणं, त्याचा जोश वाढवण्यासाठी सलाबत खान अशी पदवी दिली गेली. आणि दुसरा आदिलशाहीतर्फे खिलत म्हणजे एक वेगळा दरबारी पोशाख मानाचा दिला गेला त्याला. सर तुम्ही जसं म्हणाला की सिद्दी जोहरबद्दल, पण त्याची वैशिष्ट्य काय ह्या पूर्ण प्रवासात? ह्या सगळ्या प्रवासात त्याची एक वैशिष्ट्य होती की सिद्दी जोहर हा लष्करातला एक कडवा शिपाई होता. तो पारंपरिक त्याला काहीतरी जहागिरी मिळाली आहे, त्याचे पूर्वज कुठे हे होते असं म्हणजे आळसावलेले हे जे त्यावेळेचे जे सरदार आणि मनसबदार होते त्यातला तो नव्हता. तो स्वतः एक सक्षम शिपाई होता. वेगवेगळ्या मोहिमांचं त्याने नेतृत्व त्यापूर्वी केलं होतं.
आणि तो प्रॅक्टिकल होता. म्हणजे जसं एक फरक आहे की अफजल खान हाही एक तोडीचा सेनानी होता, मात्र महाराजांवर स्वारी करतेवेळी अफजल खानाने जो म्हणजे वेळेचं बरंचसं तंत्र सांभाळलं नाही. त्याला आपण म्हणू की कालापव्यय त्याने केला, की पहिला तो निघाला, मग विजापूरवरून कोल्हापूर मार्गाने येता तो तुळजापूरला गेला, असं करत करत तो फिरत आला. त्या काळात महाराजांना तयारी करायला वेळ मिळाला. मात्र सिद्दी जोहरचं एक वैशिष्ट्य आहे की सिद्दी जोहरने जसं त्याला तो आदेश मिळाला विजापूरवरून, त्याने तातडीने कूच केलं. त्याने त्याच्या हिरांकडून खबर काढली की सध्या महाराज कुठल्या भागात आहेत. त्याच्याकडे 30 ते 35 हजार सैनिक होते. अधिक आदिलशहाकडून वेगवेगळी पत्र घेऊन त्याने पुण्यापासून वाईपर्यंतच्या भागातले जे देशमुख किंवा जे तिथले जे काही वतनदार होते, मराठा वतनदार जे होते, जसं विठोजीराव देसाई होते, केदारजी खोपडे होते किंवा गोदाजी पासलकर होते, अशा त्या भागातल्या वतनदारांना त्याने ताबडतोब चुचकारलं की तुम्ही या ठिकाणी या, स्वराज्यामुळे तुमची वतनं गेलेली आहेत. जर तुम्ही आदिलशाही सेवेत आलात, मला मदत केलीत, तर तुमची ती वतनं तुम्हाला परत देण्याची तजवीज मी आदिलशाहकडून करेन. म्हणजे त्याने काय केलं की महाराजांशी लढायचं असेल तर त्यांच्या प्रदेशातली माहिती असणारे लोक मला पाहिजेत, आणि ते करून त्याने मग कूच केली. आता ज्यावेळी जोहरचं आक्रमण इकडे होत होतं, तर महाराज त्यावेळी मिरज नावाच्या शहराला वेढा घालून बसलेले होते. महाराजांचं जे संयुक्त सैन्य होतं त्याने मिरजेला वेढा घातला होता, आणि त्याच वेळेला दिल्लीवरून औरंगजेबाच्या आदेशाने शाहिस्ता खान नावाचा जो मातब्बर सरदार, म्हणजे जो स्वतः औरंगजेबाचा मामा होता सक्का, तो 28 जानेवारी 1660 रोजी औरंगाबादवरून निघालेला होता पुण्याच्या दिशेने. म्हणजे असं झालं होतं की दोन्हीकडून स्वराज्यावर घाला आलेला होता. उत्तरेकडून शाहिस्ता खान आणि दक्षिणेकडून सिद्दी जोहर. तर महाराजांनी ह्याच्यामध्ये एक विचार केला की एका वेळी दोघांशी लढणं हे तर शक्यच नव्हतं, कारण स्वराज्य अगदी त्यावेळी बाल्यावस्थेत होतं, तुटपुंज अवस्थेत होतं. पण महाराजांनी आपला मिरजेचा वेढा ताबडतोब उठवला आणि त्यांनी ताबडतोब पन्हाळा गाठला. 3 मार्च 1660 रोजी महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. आता या ठिकाणी एक प्रश्न असा उद्भवतो की महाराजांनी पन्हाळाच नेमका का निवडला? हो, कारण का तुम्ही प्रत्येक वेळी पन्हाळ्याचं वर्णन करताय, पन्हाळ, पण त्यामागचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की मी आपल्याला सांगितलं की अफजल खान वधापर्यंत स्वराज्य जे होतं हे फक्त वाईपर्यंत मर्यादित होतं. पुणे जिल्हा, सातारातले शिरवळ वाई हा भाग, कोकणातला काहीसा भाग, त्यापुढे स्वराज्य नव्हतं. पण अफजल खान वधानंतरच्या पुढच्या 15 ते 20 दिवसात ज्या स्वाऱ्या झाल्या, नेताजी पालकरांनी स्वतः महाराजांनी जी घोडदौड केली, त्यामुळे वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा पूर्ण प्रदेश हा स्वराज्यात आला. आता पन्हाळा ह्या किल्ल्याचं जे भौगोलिक जे स्थान आहे हे असं नाक्याच्या ठिकाणी आहे, एका मोक्याच्या ठिकाणी असं आहे की स्वराज्याच्या सीमेवरचा तो किल्ला आहे. किल्ला आकाराने फार मोठा विस्तीर्ण आहे. किल्ल्यावर चांगली साधनसामुग्री, किल्ला लढवायचा झाला 2, 5, 6 महिने तरी पण तेवढी साधनसामुग्रीवर आहे. आणि दुसरं म्हणजे महाराजांना पकडणं हाच जर सिद्दी जोहरचा उद्देश असेल तर सिद्दी जोहर पन्हाळ्यापर्यंतच येणार. जर महाराज तिथून वर सरकले असते उत्तरेकडे, राजगड किंवा ह्या वरच्या भागात, तर सिद्दी जोहर पाठोपाठ तिकडे आला असता. म्हणजे काय झालं असतं की सिद्दी जोहरच्या त्या फौजेमुळे स्वराज्याच्या अंतर्भागामध्ये फार मोठं नुकसान झालं असतं. लुटालूट झाली असती, गावं जाळली गेली असती, प्रजेचं नुकसान झालं असतं. म्हणून महाराजांनी ठरवलं की पन्हाळ्यावरच आपण त्याला रोखूया. दुसरी गोष्ट, पन्हाळ्याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे हा सह्याद्रीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे. त्या भागातून कोकणात खाली उतरण्यासाठी भरपूर वाटा आहेत. म्हणजे जर असं वाटलं की आपल्याला अडचण ठरते तर आपण त्या भागातून उतरू शकतो. म्हणून महाराजांनी जाणीवपूर्वक पन्हाळा हा किल्ला निवडला. जसं तुम्ही आता उल्लेखात तुमचं सांगितलं की त्यांनी पन्हाळा किल्ला का निवडला, पण पन्हाळा किल्ल्याला जे वेढा, ज्याचं वर्णन तुम्ही बोलताय की काय आहे ते सांगू शकाल? साधारण असं आहे की मी आपल्याला पहिलंच एक गोष्ट स्पष्ट केली की सिद्दी जोहर हा निष्णात असा सैनिक होता आणि सेनापती होता. ज्यावेळी महाराज पन्हाळ्यावर आहेत हे त्याला समजलं, त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. आतापर्यंतची जी वेढ्याची जी पद्धत होती ती अशी होती की साधारण ठराविक दरवाजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी रोखून शत्रूला घेरायचं. मात्र सिद्दी जोहरने प्रथमतःच हे तंत्र वापरलं की त्याने पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला. चौफेर म्हणजे पन्हाळ्याची उत्तर बाजू, पन्हाळ्याची दक्षिण बाजू, पन्हाळ्याची पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू.
आणि त्याच्यासोबत पण जे सरदार होते, जसं महाराजांचे शहाजीराजांच्या वेळेपासून जे पारंपरिक जे शत्रू होते, जसे बाजी घोरपडे होते, संताजी घाटगे होते, त्यानंतर कर्नाटकातले काही ज्याला आपण पाळेगार म्हणतो, बेरड सरदार, पीठ नाईक वगैरे हे होते. स्वतःच्या पित्याच्या मृत्यूमुळे दुःखी झालेला संतापलेला फाजलखान होता. सिद्दी जोहरचा स्वतःचा जावई सिद्दी मसूद, असे गाजलेले जे सरदार होते ह्या सगळ्या वेड्यात होते. आणि त्याने त्या प्रत्येक सरदाराला जबाबदारी दिली होती की पश्चिमेकडचा भाग असेल तर ह्या 2 ते 3 लोकांनी बघायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारी बाजूने फक्त दरवाजे आणि बुरुजांवर लक्ष न ठेवता त्याने जाण्या येण्याच्या छोट्या पायवाटा पण रोखल्या होत्या. त्याने त्याला एक असा शब्द आहे की मेट असं म्हणतात. किल्ल्याच्या भोवतीच्या ज्या चौक्या असतात भोवतालच्या त्याला मेटा म्हणतात. ते मेट म्हणजे एक आताच्या काळातल्या ज्या टेहळणी चौक्या आपण त्याला म्हणू, वॉच टॉवर म्हणू, तशा त्याने ठेवल्या होत्या. म्हणजे जेणेकरून कोणी असं तिथून निघून जाऊ नये याच्यासाठी त्या उद्देशाने त्याने ते सगळं केलं होतं. अच्छा, या प्रवासात अजून एक नावाचा उल्लेख होतो ते म्हणजे शिवा काशीद. याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवा काशीद हे जे होते हे महाराजांचे एक सैनिकच होते, मावळेच होते. पन्हाळ्याच्या खाली जो घेरा आहे त्यातलं नेरे नावाचं जे गाव आहे तिथले ते स्थानिक रहिवासी होते. आणि अर्थात महाराज ज्यावेळी पन्हाळ्यावर आले त्यावेळी त्यासोबत आजूबाजूचं जे लष्कर किंवा जे गडकरी होते त्यासोबतच ते होते. आणि ह्यांचं एक विशेष होतं की नावाप्रमाणे ते अगदी म्हणजे अचानक त्यांना उभं केलं तर ते महाराजांसारखे हुबेहूब दिसतही होते. म्हणजे महाराजांना फार जवळून ज्याने बघितलं नाही, जर महाराजांच्या पोशाखात किंवा तसं उभं केलं गेलं तर अचानक माणूस फसायचा की अरे हे तर शिवाजी महाराजच आहेत. हे त्यांचं म्हणजे अगदी त्यांचं हुबेहूब त्यांच्या चेहऱ्यासारखं ते दिसत होते असं. अच्छा, आणि मग त्यानंतर हा जो वेढ्याबद्दल तुम्ही बोलला, मग ह्याच्यातून ते निसटले कसे? आता मुद्दा असा आहे की महाराज 3 मार्चला पन्हाळ्यावर पोहोचले. पुढच्या काही दिवसातच सिद्दी जोहरने जसं म्हटलं पन्हाळ्याला चौफेर वेढा घातला. महाराजांचा अंदाज असा होता की साधारण 3 महिने हा वेढा चालेल, म्हणजे उन्हाळ्याचे 3 दिवस, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. मात्र ज्यावेळी जूनला पाऊस सुरू होईल त्यावेळी हा सगळा जो प्रदेश आहे हा अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ आहे. या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे हे महामोर पाऊस त्या ठिकाणी पडतो. व त्यामुळे त्यांचा असा अंदाज बांधला त्याने की सिद्दी जोहर पावसाळ्याच्या काळात वेढा ढिल्ला करेल किंवा सोडून थोडासा विश्राम करेल. मात्र सिद्दी जोहर हा स्वतः एवढा हुशार होता की त्याने हा जो अडचणीचा भाग आहे ह्याचीच बरोबर संधी घेण्याचं ठरवलं. त्याने अगोदरच तजवीज केली की शिपायांच्या ज्या वेढ्यामधल्या ज्या चौक्या होत्या किंवा त्यांचे जे तंबू होते पावसाळी हवामानाला तोंड देण्याच्या उद्देशाने त्याने ते पूर्ण शाकारून घेतले. किती पाऊस पडू देत बघू काय ते. आणि नेमकी महाराजांची या ठिकाणी मोठी अडचण झाली की आता करायचं काय, कारण तिकडे वरून शाहिस्तेखान टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता. महाराज इकडे अडकून पडले होते. त्यावेळी बाहेर म्हणण्याजोगं फक्त नेताजी पालकर सोडले तर असा सेनानी आपल्याकडे कोण नव्हता. बरं, नेताजी पालकरांनी बाहेरून बऱ्याच वेळा हल्ले केले वेढ्यावर, मात्र सिद्दी जोहरची जी बांधणी होती ही एवढी मजबूत होती की त्याचा वेढ्यावर काही परिणाम होत नव्हता. सिद्दी जोहरने प्रत्यक्ष वेढ्यासाठी जी तयारी केली होती ते सैनिक वेगळे होते, आजूबाजूला टेहळणी करणाऱ्या छोट्या छोट्या सैनिकांच्या टोळ्या वेगळ्या होत्या. आणि त्यासोबतच जर वेढ्यावर बाहेरून हल्ला झाला तर त्याला तोंड देणारे परत त्याने व्यवस्था केलेली होती. त्यामुळे ते चाललं नाही. त्यामुळे आता महाराजांना तिथून निघणं, त्या वेढ्यातून निसटणं ही आता अत्यंत गरज एक निर्माण झाली होती. आता याच्यासाठी महाराजांनी सुरुवातीला मंत्रयुद्ध सुरू केलं. मंत्रयुद्ध म्हणजे काय की मंत्र न करणं, की जसं त्याच्यासाठी मग वाटाघाटीचा आपले लोक पाठवणं चालू केलं की बाबा आपल्या याच्यासमोर माझं काय चालणं कठीण आहे, मी आपल्याला शरण येऊ इच्छितो, आपण त्यासाठी काहीतरी बसून ठरवूया, योजना बनवूया. हे सगळं सुरू झालं. आता मुळात म्हटलं तर सिद्दी जोहरही कंटाळलाच होता, कारण तो सेनानी होता वगैरे सगळं ठीक आहे, पण पावसाळ्यात एवढं दुर्गम त्या ठिकाणी हवामान होतं की तोही कंटाळला होता की काहीतरी एकदा यायला. कारण आता त्याची अशी अडचण झाली होती, एक तर बादशहाला मी सांगून आलो आहे की मी याला कसंही करून शरण आणणारच, म्हणजे माझ्यावर मर्जी होईल. आता शिवाजी जर स्वतःहूनच जर शरण येतोय तर दोन्हीकडून त्याचा फायदा होता. एक तर पन्हाळा वेढा त्याने यशस्वीपणे लढवला, शिवाजीसारख्या बंडखोरांना त्याने पकडलं, आदिलशहाच्या चरणी त्याने आणलं, हा एक त्याला क्रेडिट मिळणार होतं. दुसरी गोष्ट, त्याच्यावरची जी गैरमर्जी झाली होती बादशहाची ती पण त्याच्यातून त्याची सुटका होणार होती. मग सुरू झालं ते बोलणं वगैरे, महाराजांचे दूत जात होते, काय योजना ठरवायच्या काय सगळं चालू होतं. आणि या काळातच महाराजांनी पूर्ण पन्हाळ्याभोवतीच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला.
आता यामध्ये असं होतं की पन्हाळ्याची पश्चिम बाजू जी होती ही अत्यंत फायद्याची होती. ह्याचं कारण पश्चिमेच्या बाजूला अत्यंत दुर्गम आणि दाट असं जंगल होतं. तिकडून कोकणामध्ये उतरण्यासाठी ज्या वाटा होत्या ह्या मी तुम्हाला सांगितल्या. मग महाराजांनी असं केलं, पन्हाळ्यापासून काही मैल अंतरावर मसाई नावाचं एक मोठं पठार होतं, ज्याला आपण असं सपाट असा जो पठार म्हणतो तसं होतं. महाराजांनी सर्वप्रथम एक लक्षात घेतलं की पन्हाळ्याच्या चारी बाजूला ज्या चौक्या आहेत याच्या सिद्धी जोहरच्या, त्यामुळे फार मोठ्या संख्येने सैनिक घेऊन उतरणं कठीण होतं. मग महाराजांनी त्यांचे काही खास माणसं, फक्त खास अंगरक्षक आणि विशेष म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, ज्यांचं नाव या सगळ्या गोष्टीमध्ये एक नायक म्हणून जे नाव आलेलं आहे, बाजीप्रभू देशपांडेंना त्यांनी सोबत घेतलं. बाजीप्रभू देशपांडे यांचं जे गाव होतं हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या भोर शहरापासून 3 मैलावर कसबे सिंध नावाचं गाव आहे. तिथले चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या समाजातले बाजीप्रभू होते. त्यांचं गोत्र भार्गव असं सांगितलं जातं आणि ते प्रधान घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता आणि ते शरीराने वगैरे फार बळकट होते, लढवय्ये होते. आणि त्यावेळचे त्या हिरडस मावळातले जे बांदल नावाचे जे सरदार होते, वतनदार होते, त्यांचे ते एकीकडे दिवाण होते. मात्र ज्यावेळी बांदलांचा पराभव झाला त्यावेळी मग बाजीप्रभू वगैरे ही सगळी मंडळी, त्या बांदलांची ही मुलं जी रायाजी वगैरे ही सगळी मंडळी स्वराज्यात सामील झाली. महाराजांसोबत जे खाली उतरतेवेळी जे सैनिक प्रमुख जे होते त्यामध्ये बांदल मंडळी जास्त होते. 12 जुलै 1660 हा दिवस या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती. आषाढ पौर्णिमा जरी असली तरी चांदणं किंवा ह्या काही प्रकार नव्हता, कारण पावसाळ्याचा ऐन दिवस होते. फार महामूर पाऊस त्या दिवशी पडत होता, आणखी सगळीकडे वारा सोसाट्याचा वाहत होता. आणि 12 जुलैला ही नेमकी 7 ते 8 मंडळींना घेऊन फक्त महाराज खाली उतरले. आता महाराजांनी उतरतेवेळी पन्हाळ्याचा जो दुतोंडी बुरुज आणि दौलत बुरुज नावाचा जो बुरुज, 2 बुरुज आहेत, त्यांच्यामध्ये एक छोटीशी राजदिंडी ज्याला म्हणतात, दरवाजाला छोटीशी एक दिंडी होती उतरायला. त्या दिंडीतून महाराज खाली उतरले, पश्चिमेच्या बाजूला आले. पश्चिमेच्या बाजूला महाराजांच्या नजरबाजाने अगोदरच माहिती घेतली होती की ह्या प्रॉपर एका ठिकाणी 2 मेटा म्हणजे 2 चौक्या थोडंसं अंतर आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे जास्त अंतराचा भाग आहे. पण तिथल्या अडचणीच्या जागेतून ही मंडळी वेढा पार करून पलीकडे आली. पण ही प्रत्यक्ष लढाई कशी झाली? प्रत्यक्ष लढाई अशी झाली, घोडखिंडीची आपण म्हणतो. प्रत्यक्ष असं झालं की ज्यावेळी ही मंडळी त्या मसाईच्या पठारावर आली, मसाईच्या पठाराच्या खाली सन 1000भर सैनिक त्या ठिकाणी होते. त्यांनी घोडे वगैरे असं सगळी ती व्यवस्था त्यांची ठेवलेली होती. मात्र त्या ठिकाणी महत्त्वाचा एक निर्णय घेतला गेला की जर तुम्ही शिवाकाशीद हा विषय ह्या ठिकाणी येणार आहे की जर आपल्याला इथून निघायचं असेल तर सिद्धी जोहरलाही ताबडतोब थोड्याच वेळात समजणार, पाठलाग होणारे नक्की आहे. मग आपल्याला त्याला चुकवण्यासाठी किंवा त्याला हुलकावणी देण्यासाठी काय करावं. मग त्या ठिकाणी ती योजना ठरली की शिवाकाशीद त्यांच्यासोबत काही 40-50 सैनिक, एक पालखी असं करून शिवाकाशीदांना मोठ्या वाटेने, म्हणजे जी वाट शाहूवाडी मार्गे, मलकापूर मार्गे खाली पांढरपाण्याला येते त्या मार्गे पाठवलं गेलं. दुसऱ्या वाटेने स्वतः बाजीप्रभू आणि ही बाकीच्या मंडळींना घेऊन महाराज निघाले. आता महाराज ज्या वाटेने निघाले ती वाट जास्त कठीण आणि दुर्गम आहे, सगळीकडे झाडी आहे, डोंगराळ भाग आहे. ती जी वाट आहे ती छोट्या छोट्या खेड्यांकडून येते. वाटेत छोटी छोटी गावं लागतात. मग रिंगेवाडी असेल, खोतवाडी असेल, कळकेवाडी असेल, पाटेवाडी असेल, अशी लहान लहान गावं आहेत. त्या गावांमार्गे ती वाट पांढरपाणी नावाच्या एका जागेपर्यंत येते. आता साधारण पांढरपाणीच्या पासून ती खिंडीचा भाग चालू होतो. आता खिंड जी आपण जी म्हणतो ही खिंड अशी आहे की पांढरपाणी नावाचा जो भाग आहे, आम्ही मगाशी सांगितलं की साधारण 2100 फुटावर तो भाग आहे जमिनीपासून उंचीवर. तिथून खिंड चालू झाल्यावर त्या घोडखिंडीचा जो माथा आपण म्हणतो, वरचा टॉपचा भाग, हा जवळजवळ 2500 फुटाच्या आसपास आहे. तिथून परत खिंडीला थोडासा उतार चालू होतो आणि खाली गजापूर गाव आहे, म्हणजे गजापूरची खिंड असं आपण त्याला म्हणतो. गजापूरची खिंड ती घोडखिंड. मग गजापूर जे गाव आहे ते परत 2000 फुटावर उंचीवर आहे, म्हणजे इथून जो 500 ते 600 फुटाचं ते परत उतारही आहे. त्या खिंडीतून जसं मी सुरुवातीला सांगितलं, एका वेळी 1-2च लोक जाऊ शकतात आणि दोन्ही बाजूने 500 ते 600 फुटाचं उंच कड आहे. मग महाराजांनी काय केलं, त्या मार्गे जाण्याचा निर्णय झाला. पांढरपाण्यापर्यंत ही मंडळी आली. बरं, तिकडून ज्यावेळी सिद्धीच्या टिळ्याने सांगितलं की बाबा मराठ्यांची एक 10 ते 15 लोकांची एक टोळी पन्हाळ्यावर उतरून अशी खाली गेली आहे, हे ज्यावेळी सिद्धीला समजलं
तर गडबड उडाली सगळे, अरे बापरे आता काय नेमकं हे शिवाजीच असणार हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्याने सिद्धी मसूद म्हणजे त्याचा जो जावई होता तो योगामध्ये पश्चिमेकडच्या भागातच होता, त्याला त्याने ताबडतोब सांगितलं की तातडीने पाठलाग करा. त्याच्यासोबत तो 2 ते 2,500 घोडेस्वार घेऊन ते वेगाने निघाले. म्हणजे सिद्धी मसूद होता, बिलावल खान नावाचे अनेक ग्रस्त होते, अशी सगळी ती मंडळी वेगात निघाली. मसूदने अंदाज घेतला की जर शिवाजी गेले असतील तर ते मोठ्या वाट्याने गेले असतील, कारण तो रस्ता थोडा सोयीचा आहे. मग तो त्या नेमका तिथेच फसला. ते मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने ते वेगाने निघाले. अच्छा. काही अंतरावर गेल्यावर त्यांना ठरलेल्या बेताप्रमाणे हे शिवाकाशीदानी ही मंडळी जात होती. त्याने त्यांना घेरलं. आतमध्ये बघितलं तर महाराज दिसत आहेत. त्यांनी त्यांना ती पालखी परत वळवली, सिद्धीजोहरच्या छावणीत आणली गेली. सिद्धीजोहरला कळवलं गेलं की आम्ही आणलं, बंडखोर शिवाजींना पकडून आणलं. ते आल्यावर सिद्धीजोहरने त्यांना बघितलं. सिद्धीजोहरने यापूर्वी कधी महाराजांना प्रत्यक्ष ओळख नव्हती, मात्र त्याने छावणीतल्या काही माहितगार मंडळींना बोलवलं की ते आहेत का नक्की बघा. तर त्यांनी सांगितलं नाही, हे शिवाजी महाराज नाही आहेत, हा माणूस कोणतरी दुसराच बहुरूपी माणूस आहे. मग झालं, गोंधळ उडाला, शिवाकाशीदांची हत्या झाली. आणि मग परत दुसरं संकट उभं राहिलं की अरे आता नेमकं कुठे शोधायचं आहे यांना. तरी पण मग सिद्धी मसूद म्हणाला नाही, हे जर विशाळगडाच्या दिशेने गेले तर मात्र आपल्याला कुठेतरी वाटेत त्यांना गाठता येणार. मग ती मंडळी परत त्या मालकापूर वाटेमार्गे सरळ आले आणि पांढरपाण्याच्या त्या रोखाने आले. आता शिवाकाशीदांचं वैशिष्ट्य असं आहे की जर शिवाकाशीत घोडखिंड पावनखिंडाच्या 2 माणसांचं जे महाराजांना जे सहकार्य लाभलं त्यात एक शिवाकाशीदांचं महत्त्वाचं आहे. कारण मसाईच्या पठारावरून ज्या मुख्य वाट्याने शिवाकाशीत वगैरे ही मंडळी गेली नसती, शिवाकाशीत पकडले गेले, त्यांना परत आणण्यात आलं. यामध्ये जवळजवळ तासभराचा वेळ फुकट गेला. अच्छा. तर तो जर गेला नसता तर मसूदने ह्यांना पांढरपाण्याला ज्यावेळी महाराज दुसऱ्या वाटेने गेले त्याच वेळेला कदाचित जवळपासच्या वेळातच त्याने त्यांना गाठलं असतं. मग ही लढाई घोडखिंडामध्ये जी वरचा जो भागाचा जो फायदा महाराजांना मिळाला तो मिळाला नसता, जवळच मिळाला असता. शिवाकाशीदांच्या बलिदानामुळे ही एक गोष्ट सिद्ध झाली. आणि मग दुसरा अध्याय जो चालू होतो तो बाजीप्रभू देशपांड्यांनी केलेल्या शौर्याचा आणि बलिदानाचा. पांढरपाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की आता काही वेळातच सिद्धी मसूद किंवा सिद्धीचे सैनिक असतील ते आपल्याला गाठतील. बाजीप्रभूंनी महाराजांना हा सल्ला दिला की तुम्ही अर्धे सैनिक घेऊन तुम्ही ताबडतोब विशाळगडाच्या दिशेने निघा, कारण घोडखिंडीपासून विशाळगड साधारण 7 ते 8 मैलावर आहे. आणि मधल्या ठिकाणी फक्त विशाळगडाला त्या ठिकाणी कोकणातील पालवणीचे जे जसवंतराव दळवी आणखी सूर्यराव सुर्वे यांच्या लोकांनी वेढा दिला होता. मात्र तो वेढा मोडणं कठीण नव्हतं, कारण विशाळगडावर मराठी शिबंदी मोठ्या प्रमाणात होती आणि मध्ये काही पग आडघाटी नव्हते. बरं, बाजीप्रभूंनी असं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही विशाळगडाला पोहोचत नाही तोपर्यंत मी त्यांना इथे रोखून ठेवतो. म्हणजे परत त्यांची ताकद विभागली गेली. कोणाची? सिद्धी मसूदची. एक तर शिवाकाशीदांमुळे झालेला वेळ आणि परत हा वेळ. आता हे झाल्यावर मग महाराज पुढे निघाले. महाराजांनी काही आपल्या तेज घोडेस्वारांना पुढे पाठवून विशाळगडला खबर केली की आम्ही लोक ह्या वाटेने परत येतोय. दरम्यानच्या काळात घोडखिंडीच्या नैसर्गिक त्या स्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी बाजीप्रभूंनी जागोजागी मोठमोठे दगड किंवा जे शिलाखंड होते त्याच्या आश्रयाने झाडीतून मावळ्यांचे मोर्चे बांधले. मोर्चे म्हणजे एक जागोजागी कॉलम्स उभे केले. आताच्या काळात ज्या लढाईमध्ये ज्याला कॉलम्स उभे करतात सैनिकांचे, ते उभे केले. साधारण काही वेळातच मसूदही तिथे पोहोचला. त्याच्या लक्षात आलं की ह्या लोकांनी पूर्ण इथे चांगले मोर्चेबंदी केली. मग ती लढाई सुरू झाली, घोडखिंडीची लढाई सुरू झाली. यामध्ये एक प्रकरण आपण जर लक्षात घेतलं, म्हणजे घोडखिंड लढाई प्रत्यक्ष झाली त्याच्या अगोदरची, तर प्रथमतः इंग्रज हे जे व्यापारी म्हणून जे आले होते ह्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा त्या ठिकाणी जे म्हणतात ना व्यापारी म्हणून आले आणि मग पुढे काही बनले, तसं स्वतःहून इथल्या संघर्षात भाग घेण्याची जी हौस त्यांनी पुरवून घेतली होती ती अशी होती की पन्हाळ्यातून ज्यावेळी अनुस्करा घाटामार्गे आपण खाली येतो, कोकणात उतरतो, पाचल मार्गे आपण राजापूरला येतो. त्या राजापूरला इंग्रजांची एक वखार होती, व्यापारी वखार होती. तर सिद्धीजोहरने त्यांना निरोप दिला होता की मला काही लांब पल्ल्याच्या तोफांची आवश्यकता आहे. इंग्रजही खुश झाले की बाबा व्यापारी काही आपल्याकडे सामान विकलं जाईल. म्हणून इंग्रजांनी काय केलं, त्यांचे तिथले अधिकारी रिव्हँग्टन होता, मिगॅस होता आणि गिफर्ड हे 3 अधिकारी आणि एक वेलजी नावाचा त्यांचा इथला एक स्थानिक जो त्यांचा गुमास्ता असतो, अशी मंडळी एक मोठी तोफ आणि काही तोफगोळे घेऊन अनुस्कुरा घाटामार्गे पन्हाळ्याजवळ आले. पन्हाळ्याचा जो 3 दरवाजा आहे त्याच्या समोर त्यांनी ती तोफ उभी केली.
ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, व्यापारी आहात तुम्ही, तुमचा माल विकलात वगैरे. पण ते करते वेळी त्याने स्वतःचा युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचा जो झेंडा तो त्याने त्या ठिकाणी फडकावला. तो फडकवल्यानंतर त्या तोफाचा काही फारसा मोठा काय उपयोग झाला नाही. पण महाराजांनी ते लक्षात ठेवलं की तुम्ही व्यापारी म्हणून आलात आणि स्वतःचा झेंडा फडकवून तुम्ही जर आमच्यावर हल्ला करताय तर आम्ही तुम्हाला क्षमा करणार नाही. ते पुढच्या आपण काळात महाराजांच्या कोकण स्वारीमध्ये आपण त्याचा आढावा घेऊ, राजापूरच्या वखार वगैरे. मधल्या काळामध्ये घोडखिंडीमधली ही जी लढाई जी आहे ही साधारण 3 ते 4 तास झाली. आता एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की बरेचसे मंडळी उल्लेख करतात की अरे ग्रीक इतिहासातही अशी एक लढाई झाली. थर्मोपाईली नावाची खिंड आहे ग्रीस देशामध्ये आणि त्या ठिकाणी इराणी सेनेने स्वारी केली होती. त्यावेळच्या पर्शियन सम्राटाच्या सेनेने स्वारी केली आणि त्या ठिकाणी लिओनोडायस नावाचा एक ग्रीक सेनानी होता. त्याने 300 सैनिकांनिशी त्या थर्मोपाईली खिंडीमध्ये त्या सैनिकांना अडवून ठेवलं. आता ठीक आहे, सैनिक ही घटना इसवी सन 480 मध्ये घडली होती ग्रीसच्या इतिहासात. मी ह्या आपल्या घटनेकडे बोलतेवेळी बाजीप्रभू देशपांडे किंवा त्यांचे जे बांदल सैनिक मावळे होते ह्यांचं जी म्हणतात ना जे कॅलिबर होतं ह्याला मी कधीही सलाम करेन. याचं कारण ग्रीक सैनिक जे होते ते सगळ्या शस्त्रास्त्राने त्यांच्या डोक्यावरची शिरस्त्रानं चिलखत याने सुसज्ज होते. मात्र आमचे जे गरीब मावळे होते, तुम्ही विचार करा की 12 जुलैला ऐन पाऊस पडतेवेळी ही मंडळी पन्हाळ्यावरून निघाली. रात्री साधारण मध्यरात्रीच्या नंतर पूर्ण रात्रभर चालत ही मंडळी त्या पांढरपाण्यापर्यंत आली आणि त्यानंतर पुढचे 3 ते 4 तास लढाई झाली. म्हणजे किमान 15 ते 16 तास ही मंडळी पूर्णपणे यात लढली. त्यांच्याकडे शिरस्त्राणा नव्हती, जे डोक्याला बांधणारे मुंडासं म्हणा किंवा साधा त्यांचा फक्त वेश होता. म्हणजे मग आपण म्हटलं तर शारीरिक क्षमता किंवा आपल्या नेतृत्वावरचा विश्वास, चिकाटी आणि शौर्य याच्यामध्ये ही मंडळी सरस ठरतात. साधारण 3 ते 4 तास ही लढाई घोडखिंडीची झाल्यानंतर यांच्याकडची ज्यावेळी बाकी सगळी सामुग्री संपत आली, म्हणजे जसं बाण म्हणा किंवा आणखी काय, त्यावेळी मग यांनी ठरवलं की आता आणीबाणीचा प्रसंग आलेला आहे. कारण महाराजांनी सांगितल्या प्रकारे सांगितलं होतं की मी ज्यावेळी तिकडे पोहोचेन तेव्हा पूर्वेकडच्या बुरुजावरून आम्ही तोफांचे बार हे करू, म्हणजे तोफाचा आम्ही तुम्हाला आवाज गजर होईल आणि मग त्या प्रकारे मग तुम्ही खिंड सोडा. हे लोक चिंतेत पडले, असं कसं. मग ह्याने आपली स्वतःचं जी हातगाईच्या लढाईसाठी वापरली जातात शस्त्र, मग भाला असेल, तलवार असेल, ढाल असेल, ही घेऊन मग हा सामना झाला. साधारण ते होईपर्यंत बाजीप्रभूंनाही भयानक जखमावून ते पडले, मात्र त्यांनी खिंड सोडली नाही. त्यांच्या बांधल मावळ्याने खिंड सोडली नाही. कित्येक जण मारले गेले आणि साधारण त्या काळात महाराज ज्यावेळी विशाळगडला पोहोचले, अगोदरच्या इशाऱ्याप्रमाणे वरून विशाळगडावरून पण ताज्या दमाची शिबंदी खाली उतरली त्यांनी आणि इकडून महाराजांसोबत गेलेले सैनिक ह्या ह्याच्यामध्ये ते जे वेढा घालणारी जी मंडळी होती, पालवणीचे दळवी असतील किंवा सुरवे असतील, ह्या मंडळींचा त्यांनी पराभव केला. त्यांचा वेढा उधळून लावला आणि महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले. विशाळगडावर पोहोचल्यावर तिथून तोफांचे 5 बार काढले गेले. तो आवाज अगदी 7 ते 8 मैलावरच घोडखिंड असल्याकारणाने तो ऐकायला गेला. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की राजे आपल्या मुक्कामी सुखरूप पोहोचलेले आहेत आणि त्यांचा जो उल्लेख आहे की बाबा आता आम्ही साहेब कामावर मरतो, असं त्यावेळच्या भाषेत त्यांचं जे उद्गार आहेत ते झाले. त्यानंतर ताबडतोब खिंडीमधल्या लोकांच्या लक्षात आलं की बाबा आता या ठिकाणी आता आपल्याला फार थांबायची गरज नाही. ताबडतोब त्यांनी बाजीप्रभूंचं म्हणजे जे कलेवर किंवा जे निष्प्राण देव होता तो घेऊन त्यांनी वरच्या जंगलात आश्रय घेतला आणि मग सिद्धी वगैरे ही मंडळी वर आली. आता वर आल्यानंतर विषय असा झाला की एक तर विशाळगडाला वेढा घालणं कठीणच होतं, परत तो निरोप त्यांना तिकडे पोचवायचा होता की बाबा महाराजांना इथेही आम्ही पकडू शकलो नाही. परत सिद्धीजोहरच्या पन्हाळ्याच्या वेळातही गडबड उडाली की अरे हे सगळं एवढं करून आपण थोडक्यासाठी बेसावत राहिलो. परत ही खबर आदिलशहाला पोचवली गेली. परत आदिलशहाचा जो पूर्वीचा राग होता तो आणखी उफाळून आला. काही लोकांनी तिथल्या दरबाराने त्याचे कान भरून दिले की अरे हा सिद्धीजोहर एवढा हुशार सेनानी असून शिवाजी निघूनच कसा गेला, कदाचित ह्यांचं आतूनच संधान काही नसेल ना. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि दुसरी गोष्ट, सिद्धीजोहर सारख्या सेनानीचा अंतही तसाच प्रकारचा दुर्दैवी झाला. कारण आदिलशहाने त्याला एक खलिता पाठवला की तू गद्दारी केलेली आहेस, तू राजद्रोह केलेला आहेस, असं आहे तसं आहे सगळं. त्यामुळे तोही वैतागला, म्हणाला मी एवढा मेहनत करून सगळा वेढा चालवला. आणि त्यामुळे मग त्याने काय केलं, ती बादशाही निशाणं फेकून दिली.
त्याचे ते नगारे फोडून टाकले आणि तो आपल्या जहागरीकडे जायला निघाला कर्नूलला, तेलंगणात. पण असं म्हणतात की आदिलशहाने वाटेतच त्याच्यावर विष प्रयोग करविला. त्याच्या खाण्यामधून त्याला काहीतरी विष प्रयोग करून त्या सेनानीला मारलं गेलं आणि अशा प्रकारे हा जो सगळा जो भाग आहे हा सगळा आटपला. जर ह्या सगळ्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर ह्या प्रकरणाला महत्त्व अशासाठी आहे की महाराजांनी अटॅक अँड डिफेन्स नावाचं जे तंत्र युद्धाचं यशस्वीरित्या राबवलं की जसं आपल्या प्रदेशाचं नुकसान टाळून शत्रूला सीमेवरच रोखून धरायचं, शत्रूला तिथे झुंजवत ठेवायचं आणि योग्य संधी आल्यावर तिथून निसटायचं. महाराजांना यावेळेला वेड्यातून निसटणं अत्यावश्यकच होतं, कारण त्यामुळेच तर महाराज नंतर पुढची जी शाहिस्तेखानाचा जे प्रकार जो घडला की शाहिस्तेखानाला अद्दल घडवली गेली, ते आक्रमण परतवलं गेलं. जर महाराज इथे सुटू शकले नसते, आणखी काही 1-2 महिने गेले असते तर शाहिस्तेखानने पूर्ण स्वराज्य पूर्ण व्यापलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याचं हे आहे. सिद्धी-जोहरचा हा वेढा फसल्यानंतर, पन्हाळा आख्यान संपल्यानंतर आदिलशाहीने पण मग ठरवलं की आता जास्त वेळ लढाईत न पडता शिवाजी महाराजांसमोर एखादा तह करावा, शांती तह करावा. आणि त्याचा फायदा एक झाला की महाराजांना मग पूर्ण ताकदीने उत्तरेकडच्या शत्रूला म्हणजे मोगलांना, शाहिस्तेखानाशी वगैरे लढाई करण्यासाठी महाराजांना पुरेसा वेळ प्राप्त झाला. ही ह्या प्रकरणाचं हे आहे. शिवाकाशीत किंवा बाजीप्रभू देशपांडे असतील यांचं बलिदान पण या दृष्टीने असं म्हणतात की घोडखिंडीच्या बाबतीत असं मी म्हणेन की या ठिकाणी महाराजांचं म्हणजे स्वराज्याचे पंचप्राण ह्या 2 लोकांमुळे वाचले एका घटसर्पाच्या तडाख्यातून. अन्यथा फार मोठा गंभीर प्रसंग महाराजांवर उदरला असता ही 2 व्यक्ती नसत्या तर. ही सगळी लढाई संपल्यावर महाराज परतीच्या वाटेवर असतेवेळी ते स्वतः भोरला गेले. बाजीप्रभूंच्या ज्या मातोश्री होत्या दीपाऊ त्यांची त्यांनी भेट घेतली, त्यांना नमस्कार केला आणि त्याचवेळी बांधल मंडळींना ते भेटले की नुसतं लढाई झाली आणि मी विसरलो असं नाही झालं, की त्यांच्याही लक्षात आलं की आपला राजा हा खरोखर राजा आहे, म्हणजे ज्याला म्हणतो मनाचाही राजा आहे. ही भावना सगळीकडे पसरली आणि अशा प्रकारे या सगळ्या ह्या ज्या प्रकरणाचा आहे तो शेवट झाला. पण तुम्ही जेव्हा उल्लेख सर, जसं तुम्ही आता घोडखिंड ते पावनखिंड हा प्रवास आम्ही तुमच्या थ्रू जाणून घेतला, पण आजची पिढी याच्यातून काय बोध घेऊ शकते? असं आहे, आपण एक सुंदर प्रश्न विचारला. असं एक वाक्य आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो आपलं भविष्य गमावतो, असं एक चांगलं वाक्य आहे. आणि इतिहासातून आपण नेमकं काय करायचं असतं? इतिहास म्हणजे काय फक्त पोथीपुराणातली वांगी नाही आहेत. जसं इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक महान विभूती होते, एक क्रांतिकारक नेते होते आणि ते महनीय होते. आजही प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांची पूजा करतो, आपण त्यांना आदर्श मानतो. मात्र हे सगळं करतेवेळी महाराजांच्या छोट्या छोट्या वागण्यातून त्यांनी वेळोवेळी घेतलेले जे काही निर्णय होते त्या निर्णय आजही व्यावहारिक कसोटीवर योग्य आहेत. आपण जर बघितलं तर महाराजांची जी समयसूचकता जी होती, ज्याला आपण प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो, माझ्या बोलण्यामध्ये मी त्या गोष्टीचा उहापोह केला होता की सिद्धी-जोहर जेव्हा चालून आला त्यावेळी महाराजांनी पन्हाळाच का निवडला, म्हणजे कमीत कमी आपलं नुकसान टाळून शत्रूला बाहेर रोखून ठेवणं हा त्यातला एक मुख्य भाग होता. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कामांसाठी जी जीवाला जीव देणारी जी माणसं लागतात ती महाराजांनी निवडलेली होती. आता बाजीप्रभू देशपांडेंसारखी व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे की बाबा या ठिकाणी खाली 3 ते 4 हजार आदिलशाही सैनिक आहेत आणि आम्ही फक्त 300-400 लोक आहोत. आपल्याला कमीत कमी 5 की 6 तास नाही, जोपर्यंत तोफांचे बार होत नाही तोपर्यंत आम्हाला एक खिट्ट लढवत ठेवायची आहे. आमच्याकडे साधनसामुग्री कमी आहे आणि एवढं माहीत असून आता मृत्यू आमचा होणारच आहे हेही त्यांना माहीत होतं. तरी पण मग अशी माणसं, मग ही जी ज्याला म्हणतो आपण ध्येयासाठी किंवा आपल्या नेत्यासाठी, आपल्या मुख्य आदर्शासाठी म्हणजे मृत्यूला कवटाळण्याची, आलिंगन देण्याची ही जी मनोवृत्ती होती कुठून आली? शिवाकाशीदांचा आपण उल्लेख केला. शिवाकाशीदांना ठीक आहे बाबा, मी शिवाजी महाराजांसारखा दिसतो, मला लोक प्रतिशिवाजी अचानक समजतात वगैरे, सगळं ठीक होतं. पण ज्यावेळी त्या पालखीत बसते वेळी त्या माणसाची मनाची अवस्था काय असेल याची आम्ही आज कल्पना करावी. की त्यांना माहीत आहे की ह्या पालखीत मी बसल्यावर
पाठलागावर येणारं जे सैन्य आहे हे मला शिवाजीच समजणार, मला पकडलं जाणार, काही वेळात मी शिवाजी नाही आहे हे पण त्यांच्या लक्षात येणार आणि त्यानंतर मला फक्त आणि फक्त मृत्यूच दिला जाणार. ही माणसं, अशा प्रकारची जी माणसं आहेत, म्हणजे आपल्या नेत्याबद्दलची जे म्हणतात ना निष्ठा, आणि मुख्य म्हणजे हे सगळं कशासाठी चाललं होतं, तर हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. म्हणजे हे आमचं राज्य, हे सामान्य माणसांचं राज्य, हे लोककल्याणाचं राज्य, ह्याच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. लौकिक अर्थाने जर म्हटलं तर ती माणसं काही फारशी शिकली सवरलेली नव्हती आजच्यासारखी. मात्र त्यांच्यामध्ये ही जी ज्योत होती, स्वराज्याची ज्योत निर्माण करणं, हे पण करण्याची कला जी होती ही महाराजांनी आपल्या वागणुकीने, आपल्या वर्तणुकीने तयार केली होती. हे काही कमी नव्हतं. पण या प्रवासात जसा तुम्ही उल्लेख केला बाजी प्रभू देशपांड्यांचा, तर त्यांच्या बलिदानातून आपल्याला काय शिकवण मिळते? याच्यातून बलिदानासाठी एकच शिकवण मिळते की जी आपल्या इतिहासाची परंपरा राहिली आहे. आज तुम्ही जर बघितलं तर 1972च्या लढाईमध्ये कुकरी नावाची जी युद्धनौका होती, ज्या युद्धनौकेने पाकिस्तानच्या कराची बंदराची पूर्ण नाकेबंदी केली होती. आपल्याला माहीत असेल की कुकरी नौकेला टॉर्पेडोने फोडल्यानंतर ती नौका बुडायला लागली. पण त्या नौकेवरचा जो मुख्य कॅप्टन त्यांचा जो होता, त्याने शेवटपर्यंत ती आदेश येईपर्यंत मी नौका सोडणार नाही, त्याने सगळ्यांच्या समोर त्या नौकेसकट जलसमाधी घेतली. मग ही प्रेरणा जी आम्हाला कुठून मिळते? तिथूनच मिळते ना. मग या ठिकाणी 1965च्या लढाईमध्ये ज्यावेळी पॅटर्न टँक ज्यावेळी पाकिस्तानचे यायला लागले, त्यावेळी आपल्या चौक्या सोडून काही सैनिक त्या दिशेने धावत गेले, भारतीय सैनिक. त्याने असं लक्षात घेतलं की पॅटर्न त्या टँकवर, रणगाडावर लांबून काही मारा करताच येणार नाही. पण त्याने जे बॉम्ब होते, हातगोळे होते, ते घेऊन त्याने त्या रणगाड्याच्या खाली स्वतःला म्हणजे झोकून दिलं. त्यांना माहीत होतं की माझा पूर्ण इथे चिंदामेंदाच होणार आहे, पण त्याने ते आपलं जे काम होतं आपल्या देशासाठी ते केलं. ही प्रेरणाच त्याच्यातून आपण शिकतो. आजही जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या म्हणजे देशासाठी लढणारे जे वीर आहेत, अनामिक वीर आहेत, यांची प्रेरणा काय आहे? हीच प्रेरणा आहे की माझ्या देशासाठी हा मला देश राखला पाहिजे. त्यावेळी स्वराज्य आम्ही म्हणत होतो, आज आमचा देश आहे, आमची मातृभूमी आहे, त्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी आम्हाला ती प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आम्ही लढलं पाहिजे, तरच हा देश टिकेल, तरच आम्ही सगळे टिकू. ही प्रेरणा आहे आणि हेच नेमकं शिकणं आवश्यक आहे. इतिहास म्हणजे नुसतं आम्ही पानं वाचली, ते पोथी पुराणासारखं काहीतरी वाचलं आणि सोडून दिलं असं नाही आहे. आणि आत्ताच्या तरुण पिढीला डोळसपणे इतिहास आपण शिकवला पाहिजे. आता आपली तुमची आमची जी चर्चा होती आहे, अशा प्रकारच्या डोळसपणे हा इतिहास जर तरुण पिढीला आम्ही शिकवला, मी तर कित्येक विद्यार्थ्यांना भेटतो, त्या विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल आजही उत्सुक आहे. ते पण त्यांनी नेपोलियन बोनापार्ट बघितलं आहे, त्यांनी तिकडचा जो ॲडमिरल नेल्सन बघितला आहे. पण आमच्याकडची ही जी उदाहरणं आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाजीप्रभू असतील, शिवाकाशीद असतील, ही पण एकापेक्षा एक सरस अशी उदाहरणं आहेत. तर आपल्यासारख्यांचं हे कर्तव्य आहे की आम्ही त्या नवीन पिढीपर्यंत हा डोळस इतिहास नेला पाहिजे. डोळस इतिहास नेऊन त्यांना त्यासाठी तयार केलं पाहिजे, त्यांना प्रेरित केलं पाहिजे. सर, तुमचे आभार मानते की तुम्ही नमस्कार. इतक्या सहजतेने घोडखिंड ते पावनखिंडाचा प्रवास इतक्या सहज पद्धतीने आम्हाला सांगण्यास मदत केली, त्यासाठी मनपूर्वक नमस्कार.